जरा थांबा एक मिनिट सर, एक मिनिट. काय तुझा खाली सुषमा घ्या. संतोष कुठे आहे? शेठ कुठे आहेत? शेठ अशोक शेठ आहेत. हो, शेठ कुठे? शेठ कुठे आहेत? आहेत. आहेत पुढे घेणार आहे बोलव ना. हा बोला. तुम्ही पक्षप्रवेश केलेला आहे. का पक्षप्रवेश केलाय तुम्ही नाराज आहात तुमच्या पक्षामध्ये, त्यामुळे तुम्ही हा पक्षप्रवेश केला. पक्षप्रवेश केला तो का केला हा काय प्रश्न आहे काय? नाराज आहात. बरोबर आहे म्हणजेच केलं ना, त्यात तो काय प्रश्न आहे? नीट विचारा ना काय ते. तुमच्या मुलीला तिकीट मिळालं नाही, उमेदवारी मिळाली नाही शिवसेना ठाकरे गटामधून, त्यामुळे तुम्ही तो पक्ष सोडला आणि शिवसेनेत पक्षप्रवेश केला. नाही नाही, असं नाही, असं नाही. खोटी माहिती आहे तुमची आणि या खोट्या माहितीने सगळा गोंधळ होतो. मी पक्ष सोडला त्याचं कारण असं आहे, मुलीचं तर सोडा. मी साहेबांना अगोदर सांगितलं होतं की मी 15 वर्षात शिवसेनेकडे काही मागितलेलं नाही. कळलं की 15 वर्षानंतर मी तुमच्याकडे काहीतरी मागतोय आणि तेही माझ्या मुलीसाठी. एक शीट द्या. मला ठीक आहे बघू, आणि मग ते नाही झालं, तो भाग वेगळा. प्रश्न असा आहे की जो पक्ष चालवतो कोणीही असो त्यांना अडचणीत असतातच. काही आपणच काय लाडके तशातला काय भाग नाही, अडचणीत असतात ना. मग अडचणी दूर करायची असतील तर मला एक फोन करून बोलवलं असतं आणि सांगितलं असतं की दगडू ही लोक सगळी सांगतात की रेश्मा येणार नाही, काय करू मी सांगा मला. अरे ही लोक म्हणजे कोण आहेत त्याला बोलवा ना माझ्यासमोर, मी बघतो मी. पण ते झालं नाही आणि मला तेच खूप वाईट वाटलं की बुवा आपलं वय झालं, आता आपल्याला काय फार किंमत आहे अशातला काय भाग नाही, त्याच्यामुळे आपण घरी बसू असा माझा स्टंट होता. नंतर मग साहेब प्रचार करत होते, शिंदे साहेब, ते वरती घरी आले. मग आम्ही बसलो आणि मग असं ठरलं की बाबा आपलं घरी बसणं योग्य आहे की काय कुणाबरोबर जायला पाहिजे. तर मी आता कुणाबरोबर जाणार? मी काँग्रेसमध्ये जाऊ शकत नाही, मी बीजेपीत जाऊ शकत नाही, मी राष्ट्रवादीत जाऊ शकत नाही. पक्ष कुठला शिल्लक राहिला? हाच राहिला शिल्लक, म्हणून आलो मी. तुम्हाला काय वाईट वाटलं का? शिवसेना मातोश्रीने तुम्हाला 2 वेळा विधानसभेचं तिकीट दिलं, तुम्हाला आमदार देखील केलं. अच्छा, हे तर काही मात्र तरी देखील तुम्ही त्याला असं मातोश्री तू नाही दिलं. हा, मातोश्रीने दिलं मानतोय ना मी मोठा झालो, मातोश्रीनेच मला मोठं केलं हे मी बोलतोय ना. मी काय नाही थोडी ना करतोय, पण मोठं केलं तर माझ्या डोक्यावर घेतलं तर परत पायाखाली चिरडायचं. काय तुम्हाला सांगतोय, माझ्या मुलासारखं आहे तू. दादा, शिंदे साहेब म्हणतात टायगर अभी जिंदा आहे. आता ते ठीक आहे, त्यांचा स्वभाव आहे की म्हणाले ते. काय झालं, तुला वाईट वाटलं? नाही ना. आता पुढे तुमची राजकीय रणनीती काय असणार आहे? आता मी प्रवेश घेतला त्याच्यावरच काम करणार, विषय संपला. तुमच्या मुलीला काय आश्वासन देण्यात आलंय का? काही नाही, मुलीला काही नाही, मला काही नाही, कुणालाच नाही. तुम्ही जसं म्हणताय की तुम्हाला मातोश्रीने डावललं किंवा मातोश्रीने तुमच्या मुलीला तो तिकीट नाकारलं, एकनाथ शिंदे ते तुम्हाला वाटतं की जसं ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे वागले तसंच एकनाथ शिंदे वागतील की न्याय देतील? बघा कुणाच्या कपाळावर लिहिलंय का की हा माणूस कसा वागणार आहे? लिहिले नाही ना, मग कसं समजणार? आता तुम्ही भविष्य जाणता म्हणून तुम्हाला समजतं. तुम्ही एकाच गावचे आहात, त्याच्यानंतर अहो मी एका गावचा आहे, थोडा माझा नातेवाईक आहे आमचा, तरी पण मी गेलो नाही त्याच्याबरोबर. असं काय करताय? जर माझा गावाला आहे म्हणून मी जायचं असतं तर मी तेव्हाच गेलो असतो. आणि मला तशी दुसरी कुठली अडचण नाही की मला कोण अडवू शकतो. पण मी माझं ठरवलं की मला संघटनेनं मोठं केलं, मी मरेपर्यंत संघटनेत राहील अशी माझी इच्छा होती. बरोबर आहे. आता त्याच्यात नंतर काय झालं, ह्या असा गोंधळ झाल्यामुळं मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे, आपण आता वय झालं आपलं. जर त्यांना असं वाटत असेल की दादा आता काय उपयोगाची राहिले तर जाऊन द्यायचं. महापालिका निवडणुकांचा प्रचार सुरू आहे, तुम्ही या प्रचारात आता सहभागी होणार का?
म्हणजे काय हे काय तुझा प्रश्न आहे काय रे? अहो आता 3 दिवस होते, तुम्ही प्रचार करणार का? म्हणजे काय प्रश्नच नाही ना. असं काय करतो प्रश्न असं विचार की तो त्याच्यामुळं समाजात काहीतरी हे जाईल. हे खेळण्यासारखं काय आहे? लालबाग परळ हा ठाकरेंचा बालेकिल्ला आहे. ठीक आहे. आहेच ना. तुमच्या पक्षप्रवेशाने शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेशाने तडा जाईल असं वाटतं. अजिबात नाही, अजिबात नाही. कुठल्याही पक्षाला अरे का काय मग मी भडकतो त्याच्यामुळे. एक माणसाचा फरक काय पडणार? त्यांना वाटतं मी एक माणूस आहे. जो मतदार आहे तुमच्याकडनं परळमध्ये दगडूदादांचा जनाधार आहे. दोघातल्या एकाने बोला म्हणजे उत्तर देईन मी. दगडूदादांचा लालबाग परळमध्ये जनाधार राहिलेला आहे. 2 वेळा आमदार राहिलेले आहेत. त्याला झाली 15 वर्ष. 15 वर्ष त्याच्या पुढच्याही मी काम केलं. मी ऍक्टिव्ह म्हणून मी घरात झोपलेला नाही. मी शिवसेनेचं कामच करत होतो. तुम्हाला माहिती नसेल कारण तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला केव्हा दिसतं माहितीये की जेव्हा एखादं लोणचं लावायचं असेल ना जेवणात तेव्हा दिसतं. पण दादा ठाकरेंच्या तिन्ही पिढ्यांपासून तुम्ही काम केलेलं आहे. आजही ज्येष्ठ शिवसैनिक कोण जर शिवसेना मोहरा जाऊन काम करत असेल तर तुम्हीच आहात. आणि अशा आठवणी मागे सोडून तुम्ही खरं तर शिंदेसोबत जाता. हो बरोबर आहे ना. मान्य आहे मला हे सगळं. अहो मी 4थी शिकलेला मुलगा. मी मच्छी विकलेली आहे. मी 7 रुपयात 10 रुपयात लालबागला नोकरी केलेली आहे. मान्य आहे सगळं मला. मी कुठं नाही म्हणतो ना करतो. आणि म्हणून मी त्यांच्यावर काय बोलतच नाही आणि बोलणारही नाही. आपल्या कोयना सोळशी कांदाटीत 105 गावातील 2 धाणे वाघ एकत्र आले याचा सर्वत्र आनंद होतोय. दादा याबद्दल आपली भावना. मग दोघांनी एकमेकावर झडप टाकू नये ना. संजय राऊतांनी तुमच्यावर टीका केली आहे. ते म्हणते की तुमचा स्वार्थ आहे म्हणून तुम्ही पक्षांतर केलं. असं म्हणतो संजय राऊत. संजय राऊतना सांगा की दगडू सकपाळ शिवसेनेत कधी होते तुम्ही कधी आले. उगाच माझं तोंड वेळा खोलू नका. हा तुम्ही मी इज्जत देतो तुम्हाला त्यात राहा. नाही नाही काय नाही मला काय सांगायचं कुणाला. अखेरचा निरोप काय असेल ठाकरेंना? काही नाही. मी कुठलाही कॉमेंट ठाकरेंवरती शिवसेनेवरती कुणावरही करणार नाही. कारण मला माहिती आहे ना काय कॉमेंट करून काय मिळतं. हे बघा दुसऱ्याला लहान समजून आपल्याला मोठं होता येत नाही. आपण मोठं होण्यासाठी रक्त आटवायला लागतं तेव्हा आपण मोठे होतो. दादा ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे. आता शेवटचं काही बोलायचं असेल तर अजिबात नाही. काल त्यांच्या पीएचा फोन बी आला रात्री. मी म्हटलं आता वेळ निघून गेली. मी समोरच्या माणसाला शब्द दिला मी सकाळी 10 वाजता प्रवेश घेणार आहे. आता फोन करून काय फायदा आहे. मला साहेबांशी बोला. मी म्हटलं नको. साहेब जर समजा बोलले की दगडू थांब तर मी काय करू उलटं बोलू द्या ना. मी म्हटलं माझ्या ते नाही होणार. मनधरणीचा प्रयत्न झाला. काल रात्री अरे काय यार. ओके